एक गांव का नाम है कुत्ता, ये गांव का नाम है कुत्ता, क्यों उसके बारे में बदलने के बारे में नहीं सोचता? बीजापुर बोलकर ही आया है हिस्ट्री में। इफ यू गो टू लंडन, अमेरिका, जापान, ಈಗ ಅರಸರ ಪ್ಯಾಲೇಸ್ಗಳು ಆದಿಲ್ ಶಾಹಿ ಅವರು ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿ ತಗೊಂಡು ಕೂತಿದ್ದಾರೆ, ಎಲ್ಲ SP ಅವರು ತಗೊಂಡು ಕೂತಿದ್ದಾರೆ, ಜಡ್ಜ್ ಅವರು ತಗೊಂಡು ಕೂತಿದ್ದಾರೆ ಅಂದ್ರೆ ನಮ್ಮ ಪ್ರವಾಸಿಗರಿಗೆ ನಾವು ಏನಂತ ಹೇಳ್ಬೇಕು? अब चंद रहते ना हमारे सर के बीजापुर को मुस्लिमपुर बनाओ, बागलकोट को इस्लामपुर बनाओ। तो वो वहाँ के लोग बता रहे हैं कि भाई आओ भोसरी वाले, कहाँ जाना है, भोसरी जाना है, यानी Then where this Adil Shahi has gone? Has he left बीजापुर? उसका कब्र है वहाँ पर जाकर देखो। ಪ್ರವಾಸೋದ್ಯಮ ನಗರ ಆದಿಲ್ ಶಾಹಿ ಅವರ ಪ್ರವಾಸೋದ್ಯಮ ನಗರ ಕತ್ತಲಲ್ಲಿದೆ, ಇಷ್ಟು ಹೇಳಲಿಕ್ಕೆ ಇದು ದುರಂತ. It will hurt the feelings of the Muslims, I will tell you. ಅದು ಎಲ್ಲ ಬಿಟ್ಟು ಬದಲಾವಣೆ ಸಿಟಿ ಅವರ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಬಿಟ್ಟು ನೀವು ಹೆಸರಿಗೆ ಬದಲಾವಣೆ ಮಾಡಿದ್ರೆ ಅದಕ್ಕೆ ಏನ್ ಬೆಲೆ ಸಿಗುತ್ತೆ? Bijapur is a city of Adil Shahis. Nobody can deny it. ಇತಿಹಾಸಕ್ಕೆ ಎಂದು ಕೈ ಹಾಕಬಾರದು. ರಾಜಕೀಯವೇ ಬೇರೆ, ಇತಿಹಾಸವೇ ಬೇರೆ. ये आदिल शाही का शहर है, इसको बसाने वाले आदिल शाही हैं। ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿ ಮನೆ ತಗೊಂಡು ಕೂತಿ ಆದಿಲ್ ಶಾಹಿ ಅವರು ಮನೆ ತಗೊಂಡು ಕೂತಿದ್ದಾರೆ, ಅದು ಯಾವಾಗ ಖಾಲಿ ಮಾಡೋರು? ಪ್ರವಾಸಿಗರಿಗಾಗಿ ಯಾವಾಗ ಕೊಡೋರು? ಇದು ಎಲ್ಲ ಬಿಡೋರು ಯಾವಾಗ? एस्टेब्लिश्ड बाय द आदिल शाही। आप देख रहे हैं एक भी जो है उनके नाम पर नहीं है, ना तो रोड है, ना तो चौक है, ना तो गवर्नमेंट कोई बिल्डिंग है। आप देख रहे हैं UTV न्यूज, मैं आपके साथ महबूब शेख। बीजापुर का नाम बदलने को लेकर जिला अधिकारी को मनवी। सरकार के आदेश पर बीजापुर जिले का नाम बदलकर बसवेश्वर जिला रखने को लेकर जिला अधिकारी ने लोगों को अपनी राय मांगी है, जिसके चलते आज सीनियर एडवोकेट MM सुतार के नेतृत्व में कई एडवोकेट्स और बीजापुर हेरिटेज फाउंडेशन की ओर से बीजापुर जिलाधिकारी को मनवी पत्र देकर बीजापुर का नाम ना बदलने का आग्रह किया। इस मौके पर बात करते हुए कई लोगों ने अपनी प्रतिक्रिया व्यक्त की। ये सुनकर बहुत ही ताज्जुब हुआ है कि कर्नाटक गवर्नमेंट ने एक नोटिफिकेशन यहाँ पर भेजा है बीजापुर डिप्टी कमिश्नर को कि बीजापुर का जिला बीजापुर नाम निकाल के बसवन जिला अगर करेंगे बसवेश्वर बोल के, तो इसके लिए पब्लिक ओपिनियन क्या होगी। तो हमारी ओपिनियन में ये जो मोमेंट है इस वक्त चेंज करने की ज़रूरत नहीं है, क्योंकि बीजापुर की जो भी हिस्ट्री है आज तक जो है बीजापुर बोलकर ही आया है हिस्ट्री में। इफ़ यू गो टू लंडन, अमेरिका, जापान, वेर एवर द बिग कंट्रीज ऑफ द वर्ल्ड, देयर यू विल फाइंड द हिस्ट्री बुक्स नेम्ड एज द बीजापुर। अगर आप बीजापुर का नेम चेंज करें, बसवेश्वरपुर करेंगे, तो हिस्ट्री कैसा चेंज करने वाले? आदिल शाह का नाम गोल गुम्बद कौन बनाया? हु वाज ही, टू व्हिच प्लेस ही बिलोंग्स, ये सब जो है ना बीजापुर बोल के ही आने वाला है। अब पढ़ने वाले बच्चों को क्या होने वाला? क्या भाई इसमें बीजापुर लिखे हैं, फिर यहाँ पर बसवेश्वर बोल रहे हैं, सो इट इज़ ए पॉइंट ऑफ कन्फ्यूजन। इसीलिए इन ऑर्डर टू नॉट टू कन्विट, नॉट टू ब्रिंग एनी disturbance to the students, it is better to continue Bijapur as a Bijapur. One point. Second point is that अगर दुनिया की तारीख में अगर आज तक आप निकाल कर देखेंगे कि किसी मज़हब के गुरु को उस मज़हब के गुरु के नाम पर शहर नहीं रखा गया है। जैसे कि क्रिश्चियनिटी है, जीसस क्राइस्ट यरूशलेम में पैदा हुए, जहाँ पर फ़िलिस्तीन मौजूद है आज, तो फ़िलिस्तीन में जीसस क्राइस्ट पैदा हुए, लेकिन उसका नाम चेंज नहीं किया गया, वो आज भी जो है यरूशलेम बोल के ही है। और इसी तरह से प्रॉफिट मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मक्के में पैदा हुए है, आज तक भी उसका नाम मक्का है, मोहम्मदपुर बोल के नहीं रखा गया है। और अगर आप इंडिया को आएंगे तो महात्मा गौतम बुद्ध जो वही जिनका धर्म भी जो है दुनिया के कोने कोने में पहुंचा हुआ है। जापान का जो ये गॉड है वो गौतम बुद्ध ही है, चाइना का जो गॉड है वो गौतम बुद्ध ही है। मैं थाईलैंड को गया था, वहाँ पर जो है गौतम बुद्ध की जो मूर्ति है वो 6 टन की मूर्ति है, सोने की। गौतम बुद्ध की जो मूर्ति है 6 टन की मूर्ति है, लेकिन उन्होंने भी गौतम बुद्ध के नाम पर शहर का नाम नहीं रखा है। तो इसका मतलब ये होता है कि बीजापुर जो है यहाँ पर चेंज करने की ज़रूरत नहीं है, क्योंकि बसवेश्वर को हमारे क्या खिलाफ नहीं है, लेकिन ऑलरेडी देयर इज बसवन बागेवाडी इन द नेम ऑफ बसवेश्वर, ऑलरेडी देयर इज बसव कल्याण इन द नेम ऑफ द बसवेश्वर। ऐसी सूरत में बसवा एक्सप्रेस है, अभी सिद्धेश्वर एक्सप्रेस रखो बोल रहा है। बीजापुर इज अ सिटी ऑफ आदिल शाहीज, नोबडी कैन डिनाई इट।
ये आदिल शाही का शहर है, इसको बसाने वाले आदिल शाही हैं जो ईरान से आए हैं, आके यहाँ पर जो है अपना शहर बसाए, गोल गुम्बज बनाए, 12 कमान बनाए, वो इब्राहिम रोज़ा बनाए, उपली बुरुज बनाए, ऐसे बड़े जामिया मस्जिद बनाए। तो इट इज़ द सिटी ऑफ द आदिल शाही। आई रिक्वेस्ट द चीफ मिनिस्टर नॉट टू माइंड इवन टू चेंज दिस सिटी ऑफ द बीजापुर इन द नेम ऑफ बसवेश्वर। फर्स्ट थिंग। सेकेंड थिंग, अगर इसको नाम चेंज करके दूसरा नाम रखेंगे तो ये एंटायर मुस्लिम्स विल बी, एंटायर स्टेट मुस्लिम्स विल बी अनहैप्पी। इट विल हर्ट द फीलिंग्स ऑफ द मुस्लिम्स, आई विल टेल यू। तो इसीलिए अभी हमारा पॉलिटिकली भी अगर हम सोचेंगे तो हमारा अभी एमपी का इलेक्शन आ रहा है, जो कल एमएलए का इलेक्शन होने वाला है आगे चल के, जब इसका असर होने वाला है, यू आर अननेसेसरली आर गोइंग टू गिव एन अपॉर्चुनिटी टू द पोजिशन टू रेज दिस पॉइंट्स। देखो, हमें ये काम बीजेपी वाले करने का काम है। बीजेपी इज ओपनली दे आर अगेंस्ट मुस्लिम्स, मगर कांग्रेस का काम नहीं है, बिकॉज 80% मुस्लिम्स आर वोटेड टू द कांग्रेस, 80%, एंड ओनली 2.5 कैबिनेट हैज बीन गिवन टू द मुस्लिम। जो पूरे मिनिस्टर एक आधा बोले तो स्पीकर। तो हमारी ये हालत है, हर जगह हमको कटिंग चल रही है। लेकिन मैं ये चाहता हूँ कि यहाँ पर शूटिंग नहीं होना चाहिए, शूट नहीं होना चाहिए बीजापुर का नाम। रिसेंट में मलिक खरगे साहब पार्लियामेंट में बोल रहे बदलना है तो हालात को बदलो। हाँ। नाम बदलने में क्या कुछ नहीं रखता, नाम बदलने से कुछ नहीं होता। अगर बदलना है, कल शिवानंद भी यही बोले हैं, मिनिस्टर हमारे शिवानंद पाटिल साहब, कि अगर आपको कुछ करना है तो जो उनके क्षेत्र के बसवेश्वर उनके मतलब क्षेत्र में पैदा हुए हैं, तो खुद शिवानंद का ही कहना है, शिवानंद पाटिल का, कि अगर आपको कुछ करना है तो नाम बदलो मत, उस क्षेत्र की अभिवृद्धि करो, बसवेश्वर के नाम पर बड़े बड़े उधर प्राधिकार बनाओ, एजुकेशन इंस्टीट्यूशंस बनाओ, जो भी इम्प्रूव करना है उधर करो। इसलिए मैं माननीय मुख्यमंत्री जी से निवेदन करता हूँ कि आप जो है ये जो पार्टी हमारे शहर का नाम, हमारे ज़िले का नाम जो चेंज करने की सोच रहे हैं, इट इज़ बेटर टू चेंज योर आइडिया। आप अपने ख्यालात को चेंज कर दें और बीजापुर को एज इट इज़ रखें तो अच्छा रहेगा। सर, ये नाम बदलने का जो सिलसिला चला हुआ है, क्या पॉलिटिकल स्टंट है या पॉलिटिकल है? बिल्कुल पॉलिटिकल है, लेकिन क्या फायदा होगा? पॉलिटिकल इसलिए है, मैं ओपन नहीं बोलना चाहता, मैं थोड़ा इनडायरेक्टली बोलता हूँ। आप उसको बेटर यू डोंट। इस वक्त अभी हमारे पार्टी में लिंगायत लोग बिल्कुल कम है। दे आर वोटेड ओनली 20% इन आवर पार्टी लास्ट इलेक्शन, बट उनको 7 लोगों को मिनिस्ट्री दी गई है। तो अभी हमारा एक ये भी हो सकता है, इट इज़ माई थिंकिंग, कि हमको लिंगायत लोगों का सपोर्ट लेने के लिए बसवेश्वर का नाम रखिए तो अच्छा रहेगा। एब्सोल्युटली राइट। तो इससे हमको फायदा नहीं होता। लिंगायट्स आर नॉट एट ऑल वोटेड टू द कांग्रेस दिस टाइम। व्हाट हैज हैपेंड, उनकी में थोड़ा बिना भी पर आया बोल के 20% हमको वोट दें। उनकी जो लोग हमारे पास हैं, वो बेटे को बाहर बाहर के जवाई को रख लेने की क्या फ़ायदा नहीं है। कांग्रेस जो है हमारा बेटा, हमारी माँ है, बच्चों की तरह हमको सेक्युलर एटीट्यूड से पार्टी इज़ 100% बेटर देन अदर पार्टीज। सो पॉलिटिकली अगर हम सोचेंगे तो ये हो सकता है, मैं कह रहा हूँ, इट इज़ नॉट करेक्ट और इट मे बी रॉन्ग और राइट। लिंगायतों को वो करने के लिए, उनको खुश करने के लिए कर रहे होंगे बोल के। चंद लिंगायत लीडर्स का भी सिद्धरामैया इज़ नॉट ए माइंडर, ये सब उनको सोचने का टाइम नहीं है, ये प्योरली सेक्युलर मैन। अब चंद रहते ना हमारे सर के, बीजापुर को मुस्लिमपुर बनाओ, बागलकोट को इस्लामपुर बनाओ, ऐसे बोलने वाले रहते हैं। तो ऐसा कौन तो बोले होंगे कि अगर हम बसवेश्वरपुर बनाएंगे तो हमको लिंगायत से सपोर्ट मिलता है बोल के। इस वजह से इट मे बी ए पॉलिटिकल मूव, दैट इज माई। सर, लास्ट टाइम कांग्रेस गवर्नमेंट के दौर में ही बीजापुर का नाम बदल के विजयपुर रखा गया था। फिर से कांग्रेस के गवर्नमेंट में इसको बदलने की जो बात चल रही है, तो इस पर आपका क्या कहना है? मैं यही कह रहा हूँ ना, बीजेपी अगर बदल रही है, अगर इस बार भी अगर बीजेपी पावर में आती थी, अगर वो बदलते थे तो हमें कुछ भी नहीं कर सकते थे, बिकॉज दे आर मेंट फॉर दैट ओनली, फॉर चेंजिंग नेम, फॉर ह्यूमिलेटिंग द मुसलमानों को कैसा तकलीफ देना। अब वो बेंगलोर में आप देखें हलाल और हराम का बीच में चला था। हलाल का गोश्त नहीं खाना, हराम का गोश्त नहीं खाना, उन्होंने बोलते हराम का खाना, हम बोलते हलाल का खाना। और वो मंदिरों के आजू बाजू जो मुस्लिम हिंदूज के शॉप्स थे उसको निकाले गए। ये इट इज़ दैट, उनका भी क्या है, मैं आपको वही बोलता हूँ। जब बाबा असलम बाबा को तकलीफ दी जा रही, तो जब मैं अद्वानी साहब से मिला, ही होम मिनिस्टर साहब, मैं बोला वो कुछ भी नहीं कर रहा है, तुम्हारा आदमी तकलीफ दे रहा है। तो अद्वानी साहब क्या बोले, हमारा वहाँ लोकल एमएलए बीजेपी का है शरद तिमट बोल के, उसको थोड़ा बोलो, तो मैं नहीं बोलता बोले, क्योंकि हमारा काम ही वही है। तुम लोगों को जितना परेशान कर सकते हैं हम करने वाले, उससे हमारा फ़ायदा क्या है बोलो। तो हिंदू विल वोट अस,
This is the politics, can be understood. But that is the politics of BJP, not the Congress. Already we are with the Congress, 80% of voted to just imagine. मुसलमान को वोट ना डाल को अभी तुम्हारे जेडीएस वाले 29% को टिकट दिए दोनों. नॉट ए सिंगल मुस्लिम हैज बीन इलेक्टेड. टू जस्ट इमेजिन. तो रिजेक्टिंग देयर ओन कम्युनिटी पीपल, द मुस्लिम्स हैव वोटेड फॉर द कांग्रेस. ये भी सिद्धरामैया को सोचना चाहिए. बीजापुर, क्योंकि बीजापुर इज ए मुस्लिम हिस्टोरिकल सिटी. आई विल टेल यू, नॉट ओनली हिस्टोरिकल, ए मुस्लिम किंग्स सिटी दिस इज एस्टैब्लिश्ड बाय द आदिल शाही. आप देख रहे हैं एक भी जो है उनके नाम पर नहीं है. ना तो रोड है, ना तो चौक है, ना तो गवर्नमेंट कोई बिल्डिंग है. हाँ, बड़े बड़े नाम रखे गए. हर एक बड़े नया जो इंस्टीट्यूशन आता है वो उनके नाम पर रखते हैं. रेलवे स्टेशन सिद्धेश्वर जी के नाम पर रखो, वो भी चल रहा है. ऑल दिस नॉनसेंस. देन वेयर दिस आदिल शाही हैज गॉन? हैज ही लेफ्ट बीजापुर? उसका कब्र है वहाँ पर, जाकर देखो. अभी मौजूद है वो रंबा रानी के साथ में. तुम जाकर देखो गोल गुम्बद को. बिफोर चेंजिंग द नेम यू मस्ट थिंक ओवर द इश्यू. देयर इज नो पॉइंट इन इट चेंजिंग द नेम ऑफ बीजापुर एज बसवेश्वरपुर. MM सुतार, एडवोकेट, कांग्रेस लीडर, बीजापुर. ಧನ್ಯವಾದಗಳು. DC ಅವರ ಮುಖಾಂತರ ಗವರ್ನರ್ ಅವರಿಗೆ ಮತ್ತು ಚೀಫ್ ಮಿನಿಸ್ಟರ್ಗೆ ಮನವಿ ಕೊಡಲಾಗಿದೆ. ಈಗಾಗಲೇ ವಿಸ್ತಾರವಾಗಿ ನಮ್ಮ ಸೀನಿಯರ್ ಹೇಳಿದ್ದಾರೆ. ಬಿಜಾಪುರ ಹೆಸರನ್ನು ಬದಲಾವಣೆ ಮಾಡಬಾರ್ದು, ಎದಕ್ಕೆ ಅನ್ನೋ ಕಾರಣ ಹೇಳಿದ್ದಾರೆ. ಇದು ವಿಜಾಪುರದ ಹಿಸ್ಟ್ರಿ ಇದೆ. ಥ್ರೂಔಟ್ ವರ್ಲ್ಡ್ ವಿಜಾಪುರದ್ದು ಬುಕ್ಸ್ ಅದಾವೆ, ಎಲ್ಲ ವಿಜಾಪುರದ. ಈ ತಾವು ಏನು ಬಿಲ್ಡಿಂಗ್ ಒಳಗೆಲ್ಲ SP ಆಫೀಸ್, DC ಮತ್ತು ಭಾಳ ಸರ್ಕಾರಿ ಆಫೀಸ್ಗಳು ಎಲ್ಲ ಆದಿಲ್ ಶಾಹಿ ಕಟ್ಟಿದ್ದೇ ಅದ. ಅವ್ರ ಹೆಸರು ಎಲ್ಲೂ ಇಲ್ಲ. ಆದ ಕಾರಣ ನಾವು ಸ್ಟ್ರಾಂಗ್ಲಿ ಕಂಡೆಮ್ ಮಾಡ್ತೀವಿ. ಇದು ಬದಲಾವಣೆ ಮಾಡಬಾರ್ದು. ಆಮೇಲೆ ಬಸವೇಶ್ವರ ಬಗ್ಗೆ ನಮ್ಮದು ರೆಸ್ಪೆಕ್ಟ್ ಇಲ್ಲ ಅಂತಲ್ಲ, ವಿ ಮೋಸ್ಟ್ ರೆಸ್ಪೆಕ್ಟ್ ಬಸವೇಶ್ವರದವ್ರಿಗೆ. ನಾವು ಪೂಜ್ಯ ಬಸವೇಶ್ವರವ್ರಿಗೆ ಇದು ಮಾಡ್ತೀವಿ. ಆದರೆ ಹೆಸರಿನಿಂದ ಮಾನ್ಯ ಶಿವಾನಂದ ಪಾಟೀಲರು ಹೇಳಿದರು, ಹೆಸರಿನಿಂದ ಸಾರ್ಥಕ ಆಗಂಗಿಲ್ಲ. ನೀವೇನಾರು ಬಸವೇಶ್ವರದ ಬಗ್ಗೆ ಡೆವಲಪ್ ಮಾಡಬೇಕಾದ್ರೆ ಎಜುಕೇಷನ್ ಬಗ್ಗೆ, ಆಮೇಲೆ ಅದರ ಸಪ್ರೇಟ್ ಪ್ರಾಧಿಕಾರ ಮಾಡಿರಿ ಅಂಥೇಳಿ ನಾವೆಲ್ಲ ಬರೀ ಮುಸ್ಲಿಮ್ಸ್ ಅಲ್ಲ, ಮ್ಯಾಕ್ಸಿಮಮ್ ಎಲ್ಲ ಬಿಜಾಪುರದವರು, ಎಲ್ಲ ವ್ಯಾಪಾರಿಗಳು, ಸ್ಟೂಡೆಂಟ್ಗಳು, ಎಲ್ಲ ವಕೀಲರು ಇದು ಸ್ಟ್ರಾಂಗ್ಲಿ ಕಂಡೆಮ್ ಮಾಡ್ತೀವಿ. ಮತ್ತೇನದ ಇದು ಬಿಜಾಪುರ ಆಗಬಾರ್ದು. ಒಂದು ವೇಳೆ ಹಾಗೇನಾರು ಮಾಡೋದು ವಿಚಾರ ಇತ್ತಂದ್ರೆ ಇದ್ರ ಬಗ್ಗೆ ಮುಂದಿನ ಕಾಲದಲ್ಲಿ ಉಗ್ರ ಹೋರಾಟವನ್ನು ಮಾಡಲಾಗುವುದು ಅಂತ ಹೇಳಿ 4 ಮಾತುಗಳು ಹೇಳಿ ಎಲ್ಲರಿಗೆ ಧನ್ಯವಾದ ಹೇಳಿ. ನನ್ನ ಹೆಸರು IM ಇಂಡಿಕರ್, ನ್ಯಾಯವಾದಿಗಳು, ಡಿಸ್ಟ್ರಿಕ್ಟ್ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಜನರಲ್ ಸೆಕ್ರೆಟರಿ. ನಾವು ಸರ್ಕಾರ ಕೈ ಬಿಡಬೇಕಂತ ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿಗಳಿಗೆ ಮನವಿಯನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾಗಿದೆ. ಇತಿಹಾಸದ ಪುಟಗಳನ್ನು ತಿರುವಿದಾಗ ನಮ್ಮ ಕಣ್ಣು ಮುಂದೆ ಆದಿಲ್ ಶಾಹಿ ಸಾಮ್ರಾಜ್ಯದ ಚರಿತ್ರೆ ಚಿತ್ರಣ ಒಂದು ಸ್ಪಷ್ಟವಾಗಿ ಮೂಡಿ ಬರ್ತಾ ಇದೆ. ಆ ಇತಿಹಾಸವನ್ನು ಎಂದೂ ಮರೆಯಬಾರ್ದು. ನಮ್ಮ ಪೂರ್ವಜರು, ಧರ್ಮ ದಾರ್ಶನಿಕರು ಸಾರವಾಗಿ ಖಂಡವಾಗಿ ಹೇಳಿದಂತನ ಜನಜನಿತವಾಗಿದೆ. ಇತಿಹಾಸಕ್ಕೆ ಎಂದೂ ಕೈ ಹಾಕಬಾರ್ದು. ರಾಜಕೀಯವೇ ಬೇರೆ, ಇತಿಹಾಸವೇ ಬೇರೆ. ಸಮಾಜದ ಪರಿವರ್ತನೆಗಾಗಿ, ಸಮಾಜದ ಅಭಿವೃದ್ಧಿಗಾಗಿ ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥ ಅನೇಕ ಕಾರ್ಯಗಳು ಸರ್ಕಾರ ಮುಂದೆ ಇದ್ದೇವೆ. ಅದನ್ನೆಲ್ಲ ಬಿಟ್ಟು ರಾಜಕೀಯಕ್ಕೆ ಒಂದು ಸ್ವಾರ್ಥವನ್ನು ಇಟ್ಟುಕೊಂಡು ಇಂಥ ಕಾರ್ಯಕ್ಕೆ ಕೈ ಹಾಕುವುದು ಆರೋಗ್ಯಕರ ಮಾತಲ್ಲ. ಈಗಾದರೂ ಕಾಲ ಮಿಂಚಿಲ್ಲ. ಕರ್ನಾಟಕ ಸರ್ಕಾರ, ರಾಜ್ಯಪಾಲರು, ಘನವತ್ಯ ರಾಜ್ಯಪಾಲರು ಈ ವಿಷಯವನ್ನು ಮರುಪರಿಶೀಲಿಸಿ ಈ ಮರುನಾಮಕರಣವನ್ನು ಕೈ ಬಿಡಬೇಕಂತ ನಾನು ಈ ಸಂಘಟನೆ ಪರವಾಗಿ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಆಗ್ರಹಿಸ್ತಾ ಇದ್ದೇನೆ. MM खलासी, एडवोकेट, बीजापुर. अस्सलाम वालेकुम. मैं अब्दुल हमीद इनामदार. आज हमें जिलाधिकारियों को विजयपुर का नाम बदलाने की नई ज़रूरत है बोल को इसके बारे में देने आए थे. एक मेमोरेंडम दिए. तो आज क्या है, ये 2014 से बार क्या है मालूम, क्या बीजापुर का नाम बदलाने के वास्ते लोगों में एक डिस्कस और एक चर्चा कर रखा है. बीजापुर ही क्यों? अगर आपको बीजापुर के बारे में इतनी मोहब्बत है बसवा से, हमें मोहब्बत नफरत की बात नहीं करे. ऑलरेडी बसवन बागेवाड़ी है, बसव कल्याण है, बसवा एक्सप्रेस है और अन्य बसवों ने उनके नाम की परिचय की ज़रूरत नहीं है, उतने विश्व परिचित है. तो ये कांग्रेस गवर्नमेंट क्या है, इसे नाम बदला को अपने फेवर में हमें एक ये करना. तो अगर उतना ये है तो काम करो, कर्नाटक का नाम ही नहीं, कर्नाटक कर्नाटका क्या है ये नाम, क्या नाटक मत, सीधा अन्य
बसवेश्वर राज्य कर को एक बसवेश्वर राज्य का ही नाम रख को छोड़ो, तो इसे हमें कोई ऐतराज नहीं है। बसवेश्वर राज्य करो, बीजापुर क्यों, ऑलरेडी ये है तो बसवा राष्ट्र हमारा राज्य करो, उसके वास्ते हमें पूरे साथ में। तो आज इसके वास्ते हमारी एक नई मुहिम समझ लो कि ये मुहिम समझ लो, इसके एक हमारी ये बीजापुर माध्यम के जरिए हमारे चीफ मिनिस्टर साहब को मैं रिक्वेस्ट करता हूँ कि भाई स्टेट का नाम ही बसवेश्वर के नाम से एक ये बना कुछ। सर, आप जिलाधिकारी से आपने मुलाकात की है, जिलाधिकारी ने आपकी मनवी देखकर आपको क्या आश्वासन दिया क्या? तो आश्वासन का तो क्या, उनका वही एक ये रहता, हमें इसे ऊपर तक पहुंचाते, उनके बस की उनका एक ये है कि लोगों से उनका इंटीमेशन था कि भाई आपके क्या कुछ ये है ओपिनियन है, लाओ को दो बोले थे, उसके हिसाब से विजयपुर की जो वेल विशर है, जो एक समाज के एक अच्छे सोच रखने वाले लोग हैं, आपको अपनी राय दे रहे हैं कि भाई इसके बारे में क्या ये करना है। तो सिर्फ मैं एक मुसलमान के इससे नहीं, हर एक ला को ये नाम बदलाने के उसके खिलाफ। हमारे देश में बार बार नाम बदलने की प्रथा चली हुई है, जैसे कि पिछले दिनों भारत को इंडिया भारत ऐसा चल रहा था, उसके बाद में बहुत सारे नाम उत्तर प्रदेश में बदले गए, महाराष्ट्र में बदले जा रहे हैं। ये आपको तो ये एक पॉलिटिकल है या क्या है? ये एक पॉलिटिकल कर बोले तो क्या, हम क्या 100% पॉलिटिकल है। आप कभी देखो अहमदनगर को बदला गया, क्यों कि वो मुसलमानों के नाम से बिलोंग करता है, तो बस वही वैसे ही गांव है। अब मिसाल के तौर पर हिंदुस्तान में कुछ ऐसे भद्दे नाम हैं जिससे लोग उससे ये हैं, यानी क्या, वो अपने गांव के नाम लेने से भी नहीं, वो गांव का नाम नहीं बदल रहे। एग्जाम्पल मैं बोलता हूँ कि एक हिंदुस्तान में एक भोसरी बोल को एक गांव है, तो वो वहाँ के लोग बता रहे हैं कि भाई आओ भोसरी वाले, कहाँ जाना है, भोसरी जाना है, यानी अपने गांव का नाम लेने के वास्ते ये होता है, तो वो गांव का नाम बदलने के वास्ते नहीं आता इनको। तो ऐसे बहुत से, अब यहाँ कर्नाटक में ही है, एक गांव का नाम है कुत्ता, ये गांव का नाम है कुत्ता, क्यों उसके बारे में बदलने के बारे में नहीं सोचते? कहाँ है सर? ये उडुपी के पास है, कर्नाटक में ही है, हमारे उडुपी के पास कुत्ता है गाँव का नाम। तो, हाँ, तो कुत्ता नाम है, उसे बदलाने के बारे में नहीं सोचते। तो सिर्फ ऐसे नाम जिनसे मुसलमानों का रिलेशन हो, तो वैसे ही नाम बदला। आपका ठीक है कहना है जी, ये काम तो अब जो ये है जो बीजेपी करती रहती है, हाँ। तो कांग्रेस वालों को इससे क्या फायदा होगा? कांग्रेस वालों को इससे फायदा का तो क्या है, हम भी हिंदुओं के खिलाफ नहीं है, हमें सिर्फ तो क्योंकि मुसलमान तो क्या है मालूम है क्या, कांग्रेस को छोड़ को दूसरे किसी पार्टी को सपोर्ट नहीं करती, ये तो हमारे साथ में है ही है। तो ये जब तक ये इसे क्या मालूम है क्या, हमारे जो लीडरान जो हैं कांग्रेस के, ना कांग्रेस ना बीजेपी, ऊपर वाला हमारा है, छोड़ दो इनको, क्या है इनकी जी हुजूरी करते हुए कई को नहीं सर, हम बात हिंदू मुस्लिम की नहीं करेंगे, बल्कि हम एक भारत की बात करेंगे। तो यहाँ पर अब ये पिछले दिनों कांग्रेस के कई लीडरों ने कहा था कि हमें 80% मुसलमानों ने वोट दिया है। जी हाँ, तो इसके बावजूद भी क्या ये नाम बदलने की क्या जरूरत है? नाम बदलने की जरूरत है, इसका मतलब क्या है कि हम भी बीजेपी की तरह आपके वेल विशर हैं, हमें कोई मुसलमानों के फेवर में नहीं है, ये बताने के वास्ते क्या है ऐसे इश्यू को सामने लाए। मेरा नाम अब्दुल हमीद इनामदार, मैं कार्टे का सोशल एक्टिविस्ट। ಇವತ್ತು ಹೆಸರು ಬದಲಾವಣೆ ನಡೀತಾ ಇದೆ, ಬಿಸಿ ಚರ್ಚೆ ನಗರದಲ್ಲಿ. ನಮ್ಮ ದ ಬಿಜಾಪುರ್ ಹೆರಿಟೇಜ್ ಫೌಂಡೇಶನ್ ವತಿಯಿಂದ ಮೆಮೊರಂಡಮ್ ಕೊಡಲಾಯಿತು ಇವತ್ತು ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿ ಅವರಿಗೆ. ಇದು ಕೈ ಬಿಡ್ಬೇಕಂತ, ಹೆಸರು ಬದಲಾವಣೆ ನಗರದ್ದು ಕೈ ಬಿಡ್ಬೇಕಂತ ಮೆಮೊರಂಡಮ್ ಅಲ್ಲಿ ಉಲ್ಲೇಖ ಇದೆ. ಕಾರಣ ಈ ನಗರ ಏನಾಗ್ತಾ ಇದೆ ಅಂದ್ರೆ ಮೇಲೆ ಹೆಸರು ಬದಲಾವಣೆ ಆಗ್ತಾ ಇದೆ, ಬಟ್ ನಗರ ಬದಲಾವಣೆ ಮಾಡೋದು ಬಿಟ್ಟು ಹೆಸರುಗದಲ ಬದಲಾವಣೆ ನಡೀತಾ ಇದೆ. ಆಕ್ಚುಲಿ ಈ ನಗರ, ಈ ಭೂಮಿ ಒಂದು ನಕ್ಷೆಯಲ್ಲಿ, ಒಂದು ಜಗತ್ತಿನ ನಕ್ಷೆಯಲ್ಲಿ ಗುರುತಿಸಲು ಪಡಬೇಕಾದ್ರೆ ಆದಿಲ್ ಶಾ ಅವರ ಕಾರಣ. ಇವತ್ತು ನಗರದ ಒಂದು ಯಾವುದೇ ಒಂದು ರಸ್ತೆಗೆ ಆದಿಲ್ ಶಾ ಅವರ ಹೆಸರಿಲ್ಲ, ಯಾವುದೇ ಒಂದು ಸರ್ಕಲ್ ಇಲ್ಲ ಇವತ್ತು. ಅದು ಬಿಟ್ಟು ಆದಿಲ್ ಶಾ ಅವರ ಒಂದು ಏನಾದ್ರೂ ಇಷ್ಟೆಲ್ಲ ಸ್ಮಾರಕಗಳು ಇದ್ದು ನಗರದಲ್ಲಿ ಅವ್ರ ಹೆಸರಲ್ಲಿ ಒಂದೂ ಇಲ್ಲ. ಇವತ್ತೇನ್ ಮಾಡ್ತಿದ್ದಾರೆ, ನಮ್ಮ ಜಗಜ್ಯೋತಿ ಬಸವಣ್ಣವರು, ಅವರು ಜಗಜ್ಯೋತಿ ಅವರು ಮಹಾಪುರುಷರು, ನಮ್ಗೆಲ್ಲರಿಗೂ ಗೊತ್ತಿದೆ, ನಾವು ಬೆಲೆ ಅವರಿಗೆ ತುಂಬಾ ಗೌರವ ಕೊಡ್ತೇವೆ. ಇವತ್ತು ಅವರಿಗೆ ಒಂದು ದೊಡ್ಡ ಹೆಸರಿದೆ, ಅದು ಬಿಟ್ಟು ಕಿಶನ್ ನೋಡಿ
ಅವ್ರ ಹೆಸರಲ್ಲಿ ಜಿಲ್ಲೆ ಮಾಡ್ತೀನಿ ಅಂತ ಜಿಲ್ಲೆ ಮಾಡ್ರಿ, ನಾವು ಅಗ್ರಿ ಆಗ್ತೇವ್. ಜಗಜ್ಯೋತಿ ಬಸವೇಶ್ವರ ಜಿಲ್ಲೆ ಅಂತ ಮಾಡ್ತಿದ್ರಲ್ಲ, ನಿಮ್ಮ ಯೋಗ್ಯತೆ ಇದೇನು? 2 ದಿವಸಕ್ಕೊಮ್ಮೆ ಕುಡಿಲಿಕ್ಕೆ ನೀರು ಕೊಡಲಿಕ್ಕೆ ನಿಮ್ಮ ಯೋಗ್ಯತೆ ಇದೇನು? ಅವ್ರ ಹೆಸರು ಮಾಡ್ತಿರಲ್ಲ, ಮಾಡ್ರಿ. ಇವತ್ತು ನಗರದಲ್ಲಿ ಕುಡಿಲಿಕ್ಕೆ ಶುದ್ಧ ಕುಡಿಲಿಕ್ಕೆ ನೀರು ಸಿಗ್ತಾ ಇಲ್ಲ. 2 ದಿವಸಕ್ಕೊಮ್ಮೆ 24x7 ದೂರಿನ ಮಾತು. ಇವತ್ತು ನಿಮ್ಗೆ ಕೊಡ್ಲಿಕ್ಕೆ ಯೋಗ್ಯತೆ ಇದೆಯಾ? ವಾರಕ್ಕೊಮ್ಮೆ ಕುಡಿಲಿಕ್ಕೆ ನೀರು ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದೀರಿ, ಅದನ್ನು ಅಶುದ್ಧ ನೀರು. ಅದು ಬಿಡಿ, ಬಿಜಾಪುರ ನಗರದಲ್ಲಿ ರಸ್ತೆಗಳಲ್ಲಿ ಸರಿಯಾದ ಲೈಟಿಂಗ್ ವ್ಯವಸ್ಥೆ ಇಲ್ಲ. ಬೀದಿ ದೀಪ ಇಲ್ಲ. ಇವತ್ತು ಕತ್ಲು ಕಾಣ್ತೈತಿ. 11 ಗಂಟೆ 12 ಗಂಟೆಗೆ ಬಂದ್ರೆ ಅದು ನಿಮ್ಗೆ ಯೋಗ್ಯತೆ ಇದೆಯೇನು ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ, ಬೆಳಕು ಕೊಡ್ಲಿಕ್ಕೆ? ಅದು ಜಗಜ್ಯೋತಿ, ಆ ಬೆಳಕಿನ ಮಹಾಪುರುಷರವರು ಜಗಜ್ಯೋತಿ ಬಸವಣ್ಣವರು. ಇವತ್ತು ಗಿಡ ಮರಗಳಿಲ್ಲ ರಸ್ತೆಗಳಲ್ಲಿ. ಇವತ್ತು ಸರಿಯಾಗಿ ಡ್ರೈನೇಜ್ ಗಟಾರ್ ವ್ಯವಸ್ಥೆ ಇಲ್ಲ, ರಸ್ತೆಗಳಿಲ್ಲ. ಹೋಗಿ ನೋಡ್ರಿ, ಎಲ್ಲ GM ರೋಡ್ ಇನ್ನೊಂದು ರಸ್ತೆ ಆಗಿಲ್ಲ. ಶಾಪುರ್ ದರಾಜ ಹೋಗಿ ಎಷ್ಟು ಸುಮಾರು ರಸ್ತೆಗಳಲ್ಲಿ ರಸ್ತೆಗಳಿಲ್ಲ ಇವತ್ತು. ಅದು ಎಲ್ಲ ಬಿಟ್ಟು ಬದಲಾವಣೆ, ಸಿಟಿ ಅವರ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಬಿಟ್ಟು ನೀವು ಹೆಸರಿಗೆ ಬದಲಾವಣೆ ಮಾಡಿದ್ರೆ ಅದಕ್ಕೆ ಏನ್ ಬೆಲೆ ಸಿಗುತ್ತೆ? ಸ್ಮಾರಕಗಳು ನೋಡ್ರಿ, ಹೈಕೋತ್ ಹೋಗ್ಯಾವ ಸ್ಮಾರಕಗಳು. ಯುನೆಸ್ಕೋ ವರ್ಲ್ಡ್ ಹೆರಿಟೇಜ್ ಸೈಟ್ ಆಗ್ತಾ ಇಲ್ಲ ಇವತ್ತು. ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿ ಅವರು ಪ್ಯಾಲೇಸ್ ತಗೊಂಡ್ ಕೂತಿದ್ದಾರೆ, SP ಅವರು ಬಂಗ್ಲೆ ತಗೊಂಡ್ ಕೂತಿದ್ದಾರೆ, ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿ ಮನೆ ತಗೊಂಡ್ ಆದಿಲ್ ಶಾ ಅವರು ಮನೆ ತಗೊಂಡ್ ಕೂತಿದ್ದಾರೆ. ಅದು ಯಾವಾಗ ಖಾಲಿ ಮಾಡೋರು? ಪ್ರವಾಸಿಗರಿಗಾಗಿ ಯಾವಾಗ ಕೊಡೋರು? ಇದು ಎಲ್ಲ ಬಿಡೋರು ಯಾವಾಗ? ಮಿನಿ ವಿಧಾನಸಭಾ ಎಲ್ಲಿದೆ? ಇಂಥವೆಲ್ಲ ಸಮಸ್ಯೆಗಳು ಇದ್ದು ಮತ್ತೊಂದು ಸಮಸ್ಯೆ ತಂದು ಇಡತ್ತೀರಿ ಜನರ ಮುಂದೆ ಅಂದ್ರೆ ಏನ್ ಹೇಳ್ಬೇಕು ನಿಮ್ಗೆ? ಫಸ್ಟ್ ನಗರ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಆಗ್ಲಿ, ನಗರ ಪ್ರಾಧಿಕಾರ ದೊಡ್ಡದಾಗ್ಲಿ, ನಗರ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಆಗ್ಲಿ, ನಂತರ ಯಾಕೆ ನೆಸೆಸಿಟಿ ಇಲ್ಲದು ಅಭಿವೃದ್ಧಿ ಇದು ಹೆಸರುಗಡಲೆ ಬದಲಾವಣೆ ಮಾಡಿದ್ರೆ ಏನು ಉಪಯೋಗ, ಪ್ರಯೋಜನ ಏನು? ಅದು ನಮ್ಮ ಎಲ್ಲಾ ಬಿಜಾಪುರ ಹೆರಿಟೇಜ್ ಫೌಂಡೇಶನ್ ಮನವಿ ಆಗಿದೆ. ಇನ್ನೊಂದು ಏನಂದ್ರೆ, ಪ್ರವಾಸಿಗರು ಬರ್ತಾರೆ ಇವತ್ತು ನಗರದಲ್ಲಿ, ಅವ್ರು ಕೇಳ್ತಿದ್ದಾರೆ ಪ್ರವಾಸಿಗರ ಪ್ಯಾಲೇಸ್ಗಳು, ಆದಿಲ್ ಶಾ ಪ್ಯಾಲೇಸ್ಗಳು ಎಲ್ಲಿದೆ ಅಂತ ಕೇಳ್ತಾರೆ ನಮ್ಮನ್ನ. ಅರಸರ ಪ್ಯಾಲೇಸ್ಗಳು ಎಲ್ಲಿ? ಈಗ ಅರಸರ ಪ್ಯಾಲೇಸ್ಗಳು ಆದಿಲ್ ಶಾ ಅವರು ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿ ತಗೊಂಡ್ ಕೂತಿದ್ದಾರೆ, ಎಲ್ಲಾ SP ಅವರು ತಗೊಂಡ್ ಕೂತಿದ್ದಾರೆ, ಜಡ್ಜ್ ಅವರು ತಗೊಂಡ್ ಕೂತಿದ್ದಾರೆ ಅಂದ್ರೆ ನಮ್ಮ ಪ್ರವಾಸಿಗರಿಗೆ ನಾವು ಏನಂತ ಹೇಳ್ಬೇಕು? ಇವತ್ತು ಸಿಟಾಡಲ್ ಒಂದು ಅರಮನೆಗಳ ಒಂದು ಏರಿಯಾ, ಇದು ಆದಿಲ್ ಶಾ ಹೆರಿಟೇಜ್ ಪಾರ್ಕ್ ಅಂತ ನಾವು ಹೆಸರು ಇಡಬೇಕಾಗಿದೆ. ಇದೆಲ್ಲ ಖಾಲಿ ಮಾಡ್ಬೇಕಾಗಿದೆ. ಯಾವಾಗ ಖಾಲಿ ಮಾಡೋರು? ಪ್ರವಾಸಿಗರಿಗೆ ಯಾವಾಗ ಕೊಡೋರು? ಇದೆಲ್ಲ ಮಿನಿ ವಿಧಾನಸಭಾ ಮಾಡಂತ ಎಷ್ಟು ಸಲ ಹೇಳಿದ್ರು, ಮಿನಿ ವಿಧಾನಸಭಾ ಮಾಡ್ತಾ ಇಲ್ಲ ನೀವು. ಮಿನಿ ವಿಧಾನಸಭಾ ಮಾಡಿ ಇದೆಲ್ಲ ಖಾಲಿ ಮಾಡಿ ಪ್ರವಾಸಿಗರಿಗೆ ನೋಡ್ಲಿಕ್ಕೆ ಇದು ಅರಮನೆಗಳ ನಗರ, ಇದು ಅರಮನೆಗಳು ಇರುವ ಸ್ಥಳ. ಇದು ಪ್ರವಾಸಿಗರು ಬಂದ್ರೆ ಇದು ಅರಮನೆಗಳು ಅಂತ ನಾವು ಹೇಳ್ಬೋದು. ನೀವು ಎಲ್ಲ ತಗೊಂಡ್ ಕೂತಿದ್ರೆ ಅರಮನೆಗಳು ಎಲ್ಲಿದಾರಂತ ಏನ್ ಹೇಳ್ಬೇಕು ಪ್ರವಾಸಿಗರಿಗೆ? ನಾವು ಉತ್ತರ ಇಲ್ಲ ನಮ್ ಕಡೆ. ಇದು ಯಾವಾಗ ಬಿಡೋ? ಇದು ನೋಡಿ, ಒಂದು ಸರಿಯಾದ ಟೂರಿಸಂ ಇನ್ಫ್ರಾಸ್ಟ್ರಕ್ಚರ್ ಇಲ್ಲ ಬಿಜಾಪುರಲ್ಲಿ. ಮಣ್ಣಲ್ಲಿ ಮುಚ್ತಾ ಇದ್ದೀರಿ ನೀವು. ಆದಿಲ್ ಶಾ ಅರಸರ ಪ್ರವಾಸಿಗರ ನಗರ ಮಣ್ಣಲ್ಲಿ ಮುಚ್ಚಾಕತ್ತೀರಿ ನೀವು. ಯಾವಾಗ ಇದು ಉದ್ಧಾರ ಆಗುವುದು? ಬಿಜಾಪುರ ಪ್ರವಾಸಿಗರ ನಗರ ಇದು ಒಂದು ಟೂರಿಸಂ ಡೆಸ್ಟಿನೇಷನ್. ನೀವು ಮಣ್ಣಲ್ಲಿ ಮುಚ್ತಾ ಇದ್ದೀರಿ. ಹೋಗಿ ನೋಡಿ ಮೈಸೂರು ಪ್ರವಾಸಿಗರ ನಗರ ಹೆಂಗ್ ಮಾಡಿದ್ದಾರೆ, ಅವ್ರ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಹೆಂಗ್ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಕತ್ತಲಲ್ಲಿ ಇದೆ ಇವತ್ತು ನಗರ, ಪ್ರವಾಸೋದ್ಯಮ ನಗರ. ಆದಿಲ್ ಶಾ ಅವರ ಪ್ರವಾಸೋದ್ಯಮ ನಗರ ಕತ್ತಲಲ್ಲಿದೆ. ಇಷ್ಟು ಹೇಳಲಿಕ್ಕೆ ಇದು ದುರಂತ ಹೇಳಲಿಕ್ಕೆ ಇಚ್ಛೆ ಪಡ್ತಾನೆ. ಥ್ಯಾಂಕ್ ಯು. ನನ್ನ ಹೆಸರು ಹಂಸಾ ಮೆಹಬೂಬ್, ದ ಬಿಜಾಪುರ್ ಹೆರಿಟೇಜ್ ಫೌಂಡೇಶನ್ ಮೆಂಬರ್. ಥ್ಯಾಂಕ್ ಯು. ಎಲ್ಲ ರಾಜಕೀಯ ಪಕ್ಷದ ನಾಯಕರುಗಳಿಗೆ ಇಂದಿನ ದಿನ ಮಾಧ್ಯಮದ ಮುಖಾಂತರ ತಮ್ಗೆಲ್ಲರಿಗೆ ಏನು ತಿಳಿಯಪಡಿಸುತ್ತೇನೆಂದರೆ, ನಮ್ಮ ವಿಜಯಪುರ ಜಿಲ್ಲೆಯ ಮಾನ್ಯ DC ಸಾಹೇಬರು ಒಂದು ಬಿಜಾಪುರ ಜಿಲ್ಲೆಯ ಮಹಾಜನತೆಗೆ ಅನ್ನೋದ ಒಂದು ಸೂಚನೆ ಏನು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ, ಈ ವಿಜಯಪುರ ಜಿಲ್ಲೆಯನ್ನ ಬಸವೇಶ್ವರ ಜಿಲ್ಲೆ ಅಥವಾ ಬಸವ ಜಿಲ್ಲೆಯನ್ನಾಗಿ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಎಲ್ಲ ಸಾರ್ವಜನಿಕ ಮತ್ತು ಸಂಘ ಸಂಸ್ಥೆಗಳ ಎಲ್ಲರ ಅಭಿಪ್ರಾಯ ಕೇಳಲಾಗಿದ್ದು, ನಮ್ಮ ಒಂದು ಮನವರಿಕೆ ತಮ್ಮಲ್ಲಿ ಏನು ಮಾಡಿಕೊಳ್ಳುವುದೆಂದರೆ, ಎಲ್ಲ ರಾಜಕೀಯ ಪಕ್ಷದ ನಾಯಕರುಗಳಿಗೆ ಇಂದಿನ ದಿನ ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯ ಬರಗಾಲದಿಂದ ತತ್ತರಿಸಿ ರೈತರೇನಪ್ಪ ತತ್ತಂದ್ರೆ ನೆತ್ತರಿನ ಕಣ್ಣೀರನ್ನು ಸುರಿಸುವಾಗ ಈ ಒಂದು ಬಸವೇಶ್ವರ ಮಹಾಮಾನವತ್ವವಾದಿ ಬಸವೇಶ್ವರ ಅವರವರ ಜಿಲ್ಲೆಯನ್ನು ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ತಾವು ಹೊರಟಿದ್ದೀರಿ. ಎಷ್ಟು ಸೂಕ್ತ ಅನ್ನೋದೇನಪ್ಪಾ ಅಂತಂದ್ರೆ ತಾವೇನಪ್ಪಾ ಅಂತಂತಂದ್ರೆ ವಿಚಾರ ಮಾಡುವಂತ ಒಂದು ಸಂಗತಿ. ಮಹಾಮಾನವತ್ವವಾದಿ ಬಸವಣ್ಣನವರ ಅಣ್ಣ ಬಸವಣ್ಣವ್ರು ಏನ್ ಹೇಳಿದ್ರಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ, ಅವರ ಒಂದು ತತ್ವಗಳ ಅನುಸಾರವಾಗಿ ಇವನಾರವ ಎನ್ನದಿರು, ಇವ ನಮ್ಮವ ಎನ್ನುತ್ತಿರು ಎನ್ನುವಂತ ಮಹಾಮಾನವತ್ವವಾದಿ ಬಸವಣ್ಣನವರನ್ನ ಹೆಸರನ್ನು ಹೇಳಿಕೊಂಡು ನೀವು ಇವತ್ತೇನಪ್ಪಾ ಅಂತಂದ್ರೆ
ಎಲ್ಲ ಜಾತಿ ಧರ್ಮಗಳಲ್ಲಿ ವಿಷ ಬೀಜ ಬಿತ್ತಿ ನೀವೇನಪ್ಪಾ ಅಂತಂದ್ರೆ ರಾಜಕೀಯ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಹೊಂಟಂತ ರಾಜಕಾರಣಿಗಳೇ, ನೀವೇನಾದರೂ ನಿಜವಾಗಿಯೂ ನಿಮ್ಮ ಹತ್ರ ಏನಾದ್ರೂ ಗಂಡಸ್ತನ ತಾಕತ್ತಿತ್ತಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಇಂಥ ಒಂದು ವಿಚಾರಗಳನ್ನು ಬಿಟ್ಟು ನಮ್ಮ ರಾಜ್ಯದ ನಮ್ಮ ಜಿಲ್ಲೆಗೆ ಏನಪ್ಪಾ ಅಂತಂದ್ರೆ ನೀವೇನದ ರೈತ ಬಂಧುಗಳಿಗೆ, ಅಲ್ಲಿಂದ ಮಹಿಳೆಯರಿಗೆ, ನಿರುದ್ಯೋಗಿಗಳಿಗೆ ಉದ್ಯೋಗವನ್ನು ಕೊಟ್ಟು ನಮ್ಮ ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ಇತಿಹಾಸವನ್ನು ಬರುವಂತ ಕೆಲಸ ಮಾಡ್ರಿ ಅನ್ನುವಂತ ಮಾತನ್ನು ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಹೇಳ ಬಯಸುತ್ತೇನೆ. ಜೈ ಹಿಂದ್, ಜೈ ಕರ್ನಾಟಕ ಮಾತೆ. ನನ್ನ ಹೆಸರು ಡಾಕ್ಟರ್ ಗುರಿಕಾರ್, ಸಮಾಜ ಸೇವಕರು, ವಿಜಯಪುರ. ಇವತ್ತು ಮಾನ್ಯ ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿ ಅವರಿಗೆ ವಿಜಯಪುರ ಸೇವಾ ಸಂಸ್ಥೆ, ವಿಜಯಪುರ ಸೇವಾ ಆರ್ಗನೈಸೇಷನ್ ವತಿಯಿಂದ ಒಂದು ಮನವಿ ಪತ್ರವನ್ನು ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿಗೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದೇವೆ. ಅದೇನಪ್ಪಾ ಅಂದ್ರೆ ಸರ್ಕಾರ ವಿಜಯಪುರ ಜಿಲ್ಲೆಯ ಸ್ವಲ್ಪ ಏನು ವಿಜಯಪುರ ಜಿಲ್ಲೆಯ ಹೆಸರು ಬದಲಾವಣೆ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಜನರ ಅಭಿಪ್ರಾಯವನ್ನು ಕೇಳಿದ್ದಾರೆ. ಆ ಬಗ್ಗೆ ಸ್ವಲ್ಪ ಸಂಕ್ಷಿಪ್ತವಾಗಿ ನಾನು ಮಾತನಾಡುತ್ತೇನೆ. ವಿಜಯಪುರ ಜಿಲ್ಲೆ ಹೆಸರನ್ನು ಬದಲಿಸುವುದು ಬೇಡ, ಅದು ವಿಜಯಪುರವಾಗಿ ಇರಲಿ ಎಂದು ಇತಿಹಾಸ ತಜ್ಞ ಡಾಕ್ಟರ್ ಆನಂದ್ ಕುಲಕರ್ಣಿ ಆಗ್ರಹಿಸಿದ್ದಾರೆ. ಇದು ಪೇಪರ್ನಲ್ಲಿ ಬಂದಿದೆ, ಪತ್ರಿಕೆಯಲ್ಲಿ ಕೂಡ ಪ್ರಕಟವಾಗಿದೆ. ವಿಜಯಪುರ ಒಂದು 10-13ನೇ ಶತಮಾನದವರೆಗೆ 14 ಶಾಸನಗಳು, ರಾಜ್ಯ ರಾಜಧಾನಿ ವಿಜಯಪುರ, ದಕ್ಷಿಣದ ವಾರಾಣಸಿ ವಿಜಯಪುರ ಎಂದು ಉಲ್ಲೇಖವಿದೆ. 11ನೇ ಶತಮಾನದಲ್ಲಿ ಇದ್ದ ಕವಿ ನಾಗಚಂದ್ರನು ತನ್ನ ಮಲ್ಲಿನಾಥ ಪುರಾಣದಲ್ಲಿ ವಿಜಯಪುರ ಎಂದು ಉಲ್ಲೇಖಿಸಿದ್ದಾರೆ. ಜ್ಞಾನಯೋಗಿ ಸಿದ್ದೇಶ್ವರಪ್ಪನವರು ವಿಜಯಪುರ ಶರಣರ ನಾಡು ಎಂದು ಉಲ್ಲೇಖಿಸಿದ್ದಾರೆ. ನೂರಾರು ದಾಖಲೆಗಳು ಇದನ್ನು ವಿಜಯಪುರ ಎಂದೇ ಉಲ್ಲೇಖಿಸಿದ್ದಾರೆ. ಹೀಗಾಗಿ ಐತಿಹಾಸಿಕ ಹೆಸರಾದ ವಿಜಯಪುರ ಜಿಲ್ಲೆಯ ಹೆಸರನ್ನು ಬದಲಿಸುವುದು ಬೇಡ. ಬಸವೇಶ್ವರ ಹೆಸರನ್ನು ವಿರೋಧಿಸುತ್ತೇವೆ ಎಂದು ಅರ್ಥವಲ್ಲ. ಈಗಾಗಲೇ ನಾವು ಜಗಜ್ಯೋತಿ ಬಸವೇಶ್ವರ ಹೆಸರನ್ನು ವಿಜಯಪುರ ವಿಮಾನ ನಿಲ್ದಾಣಕ್ಕೆ ಇಡಲು ಆಗ್ರಹಿಸಿದ್ದೇವೆ, ಪತ್ರ ಬರೆದಿದ್ದೇವೆ. ಈಗಾಗಲೇ ಬಸವೇಶ್ವರ ಹೆಸರನ್ನು ಬಸವನ ಬಾಗೇವಾಡಿ, ಬಸವ ಕಲ್ಯಾಣ ಎಂದು ಹೆಸರಿಸಿದೆ. ಬಸವ ಎಕ್ಸ್ಪ್ರೆಸ್ ರೈಲು ಕೂಡ ಇದೆ. ಇದಲ್ಲದೆ ಬಸವೇಶ್ವರ ವಿಶ್ವವಿದ್ಯಾಲಯ ಆಗಬೇಕೆನ್ನುವುದು ನಿಮ್ಮೆಲ್ಲರ ಆಶೆ ಆಗಿದೆ. ಆದರೆ ವಿಜಯಪುರವಾಗಿಯೇ ಉಳಿಯಲಿ ಎಂದು ಇತಿಹಾಸ ತಜ್ಞರಾದ ಡಾಕ್ಟರ್ ಆನಂದ್ ಕುಲಕರ್ಣಿ ಆಗ್ರಹಿಸಿದ್ದಾರೆ. ಇದನ್ನು ನಾನು ಹೇಳಿಕೆ ಬಯಸ್ತಿದ್ದೆ. ನಾನು ಸೈಯದ್ ಮೆಹಬೂಬ್ ಖಾದ್ರಿ, ಅಬ್ದುಲ್ ಖಾದರ್ ಮುದೋಳ್, ನಗರ ಬ್ಲಾಕ್ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಸಮಿತಿಯ ವರ್ಕಿಂಗ್ ಕಮಿಟಿ ಮೆಂಬರ್, ಕಾರ್ಯಕಾರಿಣಿಯ ಸದಸ್ಯರು ಹಾಗೂ ವಿಜಯಪುರ ಆರ್ಗನೈಸೇಷನ್ ಸೇವಾ ಸಂಸ್ಥೆಯ ಸದಸ್ಯರು. लेटेस्ट न्यूज अपडेट्स के लिए YouTube एक्सप्रेस को सब्सक्राइब कीजिए, साथ में बेल आइकॉन को भी क्लिक कीजिए. साथ ही साथ लाइक, शेयर और कमेंट करना ना भूलिए.